सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुक्षेत गाव इथे हबप तुकाराम महाराज रानकर घणसोली यांच्या प्रेरणेने मौजे नवीन कुक्षेत देवस्थान समितीच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होतोय। या प्रसंगी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विधिवत कलश पूजन करून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे। ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभलेले कुक्षेत हे एक पुनर्वसित गाव आहे। MIDCच्या विकास कामासाठी मूळ गावातून विस्थापित व्हावं लागल्यानंतर कुक्षेत हे गाव पुनर्वसित झालं। मात्र पुनर्वसनानंतरही हे गाव प्रदीर्घ काळ मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित होतं। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हक्काच्या नागरी सुविधा मिळवण्यासाठी नगरसेवक सूरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुक्षेतच्या ग्रामस्थांनी एल्गार पुकारला। आपल्या हक्कासाठी सुरू झालेल्या या तीव्र लढ्याला गणेश नाईक यांची नेहमी ग्रामस्थांना भक्कम साथ लाभली। आज कुक्षेत गावामध्ये दिमाखात उभे असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे केवळ वास्तू नसून तो एक मोठ्या संघर्षाचा विजय आहे। या मंदिरासाठी भूखंड मिळवण्यापासून ते त्याच्या उभारणीपर्यंत मोठा संघर्ष करावा लागला। मात्र त्या संघर्षातून निर्माण झालेले हे मंदिर आज हजारो भक्तांच्या अतीव श्रद्धेचं आणि चैतन्याचं केंद्रस्थान बनलंय। या प्रसंगी बोलताना मंत्री गणेश नाईक यांनी कुक्षेत गावाच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव केला। ते म्हणाले की कुक्षेत गावात अध्यात्माची जी जोड आहे ती नेहमीच प्रत्ययाला येते। अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे गावात सकारात्मक विचारांची पेरणी होते आणि हेच या गावाचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे। नवीन कुक्षेत गावामध्ये हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली। गेली 36 वर्ष या गावचे माजी सरपंच बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुक्षेत गावची हरिनाम सप्ताह समिती अतिशय सौजन्यानं पावित्र्यानं या ठिकाणी कार्यक्रम करीत असते आणि त्यामध्ये कुक्षेत गाव आणि परिसरामध्ये अध्यात्माचा जो एक प्रवाह आहे तो गतिमान शक्तिमानाने प्रकाशमान होण्याचं काम या होते। सुदैवाने आपल्या शहराच्या महापौर जगताप पाटील यांचे गाव आणि त्या अनुषंगाने या गावची प्रगती होईलच, परंतु या शहराची प्रगती करण्याकरता या गावच्या लोकांची प्रयत्नाची पराकाष्ठा आहे ती यशस्वी होईल असं मला वाटतं। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील, नगरसेवक सूरज पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेवक प्रदीप गवस, नगरसेवक सचिन लवटे, नगरसेविका रुपाली भगत, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, वारकरी संप्रदायातील थोर संत, मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका, समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।